दिवसांनी तुला माझी आठवण आली का? हा काय ग नंदिनी? हा हो नीता, कसं आहे, आठवण तर येते नेहमीच मला तुझी, पण ते कसं आहे, मला असं वाटते का घरी तुला काम वगैरे राहते, मलाही काम राहते, करतो आठवणच नाही राहत. पण आता आपला एक प्लॅन ठरला आहे, म्हटलं आता समर वेकेशन आहे तर सगळेजण, तुझे मुलाला सुट्टी असेल आणि माझी आहे, तर चालते का फिरायला? आम्ही प्लॅन बनवत आहे फिरायला जायचं, तर तू येते का? हो 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 येणार ना, मी येणार ग मी. पण बिचारे मला माझ्या सासूबाईला सांगावं लागेल. थांब, मी थोड्या वेळानं फोन ठेवतो आणि मी तुला तिथे आईला विचारते की जाऊ का म्हणून. सासूबाईची परमिशन, तुझ्या नवऱ्याची परमिशन नाही घेते, तुला सासूबाईची परमिशन घ्यावं लागते का? एकत्र कुटुंब असलं का घ्यावंच लागते. थांब, मग मी तुला 5-10 मिनिटांना कॉल करते. जिजू काहीच नाही म्हणत वाटते, सासूबाईच आहे थोडं धाक. काही नाही का? मी तुला करते 5 मिनिटांनी कॉल. बाई मला तर जायचंच आहे, किती दिवस झाले मैत्रिणीची भेटच नाही झाली आणि जातेच मी आईला विचारते. चल बाई विचारून घेते. मी काय म्हणते, आमची मैत्रिणीचं प्लॅन ठरला आहे, त्या सर्वजण येणार आहे. मला म्हणते चालते का? म्हणजे त्यात तिचा कॉल आत्ता चालता, माझी मैत्रीण नंदिनी नाही का, तिचा आला होता आत्ताच कॉल. मला म्हणे सांग म्हणे, म्हटलं थांब म्हटलं, मी सांगते म्हटलं तुला. आम्हाला काय कोणाची परमिशनची गरज बाप्पा, आम्हाला काय, तुम्हाला जाऊशी वाटलं तेव्हा जा, सगळे मनाचे राजे आहे. दिली मग आहे, मी फक्त तुम्हाला विचारायला आली आणि तुम्ही एवढे बोलून गेल्या हो आई. मी तुमची परमिशनच घ्यायला आली होती ना. तुम्हाला पाणी पाहिजे होतं ना, हे घ्या पाणी. नीता, कोमलच्या इकडे पाय जराशी, पण ते कधीच म्हटलं माया मनाविरुद्ध जात नाही. कुठं जाऊ नको म्हटलं तर जात नाही, पण तू तुझ्याच मनानं करतं, मग तुला काय परवानगी द्यायची आहे? मला हे पहिलेच माहित आहे. हो काही, मी म्हणजे कधीच तुमच्या म्हणजे मनाच्या गोष्टी करत नाही ना. हो आता मला कळलं. मला तसं म्हणायचं नव्हतं, फक्त एवढंच म्हटलं म्या का बा ते माझ्या विरोधात वागत नाही बा, असंच म्हटलं. का तू मना विरुद्ध करतो अशी नाही म्हटलं तुम्ही आता गोष्ट पलटून देऊ नका. तुम्हाला तेच म्हणायचं ना, माहित आहे. आता द्या तुम्ही थोडं, दोघी जणी पाणी पिऊन घ्या, ह्या गोष्टी सोडून द्या. एवढा चांगला प्लॅन ठरला आई, जाऊ द्या ना, सगळेजणी जाते. माझ्याही मैत्रिणी असते, त्यांचा प्लॅन ठरला म्हणजे कोणी हरकते ना. जाऊ द्या, त्यांनाही मजा येते, मस्त येते, त्या निमित्ताने भेटी होते सगळ्यांच्या. तिनं काही म्हटलं का तुम्ही शांतपणे ऐकून घेता? मी काही म्हटलं तुम्ही नेहमीच चुकीचे असतं काय? नेहमीच चुकीचे असतं काय? आणि माझ्या सगळ्या गोष्टी चुकीच्याच असते काय? शांतपणे कायले, काही ना काही पद्धत असते म्हटलं सांगायची. चाललोय मग कसं म्हणणार आहे? त्या विचारलं नसते तर काय आहे मग? मी काही म्हटलं वाईटच बोलतो मी, राहू द्या म्हटलं. फक्त आई मी जातो म्हटलं. सगळ्या मैत्रिणी तुम्ही पहिलेच किती बळबळ केली. जाऊ द्या, आता मी जातच नाही. जाय, नाही तर का मामता ना ऐकता का तुम्ही? जाताच ना. जाऊ दे ताई, चालला जा ना. कायले राग मनात धरून बसता. जाऊ दे ना, एवढा चांगला प्लॅन. जाऊ दे ना, काही गोष्टी सोडून द्या लागते. मैत्रिणी यानं म्हटलं फोन करून तिला सांगून द्या येतो म्हणून. जाऊ द्या, दादाचं तर काही टेन्शनच नाही. मग बोलते आई. मग झालं का सगळं व्यवस्थित? मुलं आपल्याला इज्जत नाही घरात, आपलं कोणी ऐकत नाही. दोन्ही सुना तशाच आहे. नाही त्याचं मनच नाही ना, मी जातच नाही ना आता. नाही जातच नाही आता. माय मन आहे, जाय. जाऊ द्या ना, काय करता बोलता. द्या फोन करून घ्या आणि चालला जाऊ द्या. मी माझ्या मैत्रिणीला फोन करून देतो. आणि मग मला सांगितलंच नव्हतं. मी हिच्या बाबाला सांगून देतो, याच्या बाबाला फोन करून तिला सांगून देतो माझ्या मैत्रिणीला. काय भाई, तुला एक गोष्ट सांगू काय? माझ्या घरी म्हटलं नळाची बारीक धार चालून जात का? कोणाच्याच घरी येत नाही, माझ्या घरी येते. तुम्हाला सगळ्याच माहित आहे ना. तू म्हटलं तुम्हाला सांगू काय, अभ्यास करून राहिला तर माझ्या घरच्या नळात धार सुरू होती. ह्या म्हटलं निस्ताखाने बळबळ करे. माया नातवाचा प्रोजेक्ट सुरू होता म्हटलं. प्रोजेक्ट मग मलाच काय समजते हो माप ना तू. मग ते प्रोजेक्ट झाल्यावर भला बळबळ करे. अशा आहे अळण चोटवानाच्या बाया, इथे येऊन बसते, गोष्टी करते. माया लय ना तुम्हाला बोले, त्याच्या सर तिकडून कल्ला फाडे म्हणते. यायले काय यायले काय समजते ह्या बाया? यायले चालल्या इथं बळबळ करायला. पाणी भरू द्यावं तर भरू द्या. आणि माझ्या घरासमोर म्हटलं नळापाशी बळबळ करे. उगुम भरायला पाहिजेत का आपलं लेकरू? आपल्या अभ्यासाच्या ह्याच्यात आणि यायचं हेच का? मग यायले भरू द्यायला तर उगम भरायला पाहिजे होतं का? मग माय नातून केलं बळबळ. याच्या पुढे म्हणे कोणाला नळाचं पाणी भरू द्यायचं नाही म्हणे. मानाता नसं म्हटल्यावर मी कशी भरू देणार आहे पाणी? आणि ह्या अशा करते. आणि मग का नाही दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आली, म्हटलं ती पाणी आले कौशी. आणि मग का नाही घेतला तिने पैप. म्या घेऊच नाही दिला. माझ्या घरात नळात नेऊन टाकला म्हटलं. माझ्या घरचं पाणी भरलं म्हटलं. आणि मग काय बयास का नाही, आता आपण नेहमीच तर भरू देणारी बाई होय मी. आणि येईनं काय केलं म्हटलं, मला टोला दिल्यासारखा. काय सांगतो तुले, मला टोलात दिला हो बाई तिनं. का म्हणे जे भरू देते त्याचं नाव नाही घ्यावतं का म्हणे. आणि गेली पहिल्यांदाच घरापच्चीनं आपल्या पाणी भरू दिलं, नाही तर मस्त घरचं पाणी भरी नाही मी.
तिचं इथं आहे बाई ते काय लक्ष देतं आम्हाला तर म्हटलं किती डाव पाणी भरून नाही देत म्हटलं आपण पाणी भरायला गेलं का लगेच आणून ठेवते म्हटलं तू तरी भरू देतं बिचारे तिथं कशीच तिला जसा गर्वच झाला पाण्याचा पण आमच्या घरी काय नळ आहे नाही का आम्ही घेतले नाही का आपल्या गावात नळ नाही येत म्हणून घ्या लागते दुसऱ्याच्या याच्यात जा लागते नाही तर आपल्यालाच कोणती गरज आहे आणि हानली मारली ऐकायला लागते बिचारे आम्हाला मला तरी कुणाचं ऐकायला लागत बोलणं काही नाही आम्हाला किती ऐकायला लागते म्हटलं उद्या म्हणे ना आपल्या कॅरेक्टर पण आपण आपले कर्म तर चांगले आहे जाऊ दे मी काय म्हणतो शांतीच्या इच्छा पाहुणीनं गेल्या वाटते हो गेले पण कानी शांती जराशी तंतन जास्त करून राहिली मला कानी मी कानी तिच्यासोबत बोलली तर काही बाई उलटी पालटी बोले काऊन काय माहिती तिचं डोक्यात काय सणकलं तर असून काही घरी चालूच राहते 2-2 सुना आहे लेकरं आहे काही ना काही विचकती राहते ना आणि त्याच्यात म्हणजे तिला नाही आहे बोलायची डायरेक्ट सवय शांताबाईले भांडण काही करायची सवय नाही आपल्यासारखं बोबो 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 आणि आपल्या घरी कशी भांडणं होते त्याच्या घरी काय भांडणं होते काय लपून ठेवून आहे सारं तर मग ते प्रेशर येते ना डोक्याले म्हणून तिच्याशी तंतन करे असं आपल्या घरी आहे ना बोबाटा मार माईची बुडगी म्हटलं भांडायला बसली अशी 4 गल्लीतले लोकांना जमा करते म्हटलं असं वाटते का काय झालं काय नाही पाहिलं तर साधंच भांडण राहते म्हटलं माझ्या घरचं पण लस करते माझ्या घरची बुडगी आणि याच्या घरचं म्हटलं उलीस ऐकून येत ना बाई उलीस ऐकून येत का जशी त्याच्या घरात भांडणच नव्हत काय जाऊ दे ते लाईनी कुंबली आहे ना तर बोलली म्हणजे हे समजूतदार आहे ते म्हटलं भांडण व्हायचं असलं का बरोबर याच्या दोघीच्या मनात जाते याच्या दोघीचं भांडणच तोडून टाकते आणि ते सगळं स्वतःच्या अंगावर घेऊन घेते तू म्हणा एखाद्या जणांना असं समजूतदार पण असला तर मग सगळं अंगावर घेऊन घेतलं करशील तर कर काम नीताचं असं आहे नीताली नाही करशील नको करू ती बिचारी आपली दिवसभर करतेच आहे पण बिचारी तिने एवढं खाली करावं एवढं केलं तर जास्त अंगावर अंग टाकत असते कोणी दे बिचारीला असं वाटत असं का बा बुडी आहे बुड्डा आहे अधिक नीता कधी म्हणते का मी अलग निघतो मग तिला असं वाटते का अलग निघालं म्हणजे शेवटी एकटीच करावं लागते सगळे कामं गमत नाही आपल्यासारखं काय कधी आलं कधी बाहेर बसलं गमत नाही काही नाही म्हणून ती पोरगी करत असं हो शांतीच्या काही काही गोष्टी चुकते तुला खरं सांगतो आता आईच्या दोन्ही सुना होय म्हणजे का नीताले काय एकदमच घालून पाडून बोलावं का हे तशी लय घालून पडून बोलते म्हटलं नीताले चांगली राहायला लागली का हिच्याही डोक्यावर बसते म्हटलं हिनं म्हटलं 2 सुना दोन्ही सुनाले सोबत सारखं ठेवा हे का नाही विचारे कोणाचे देखतात तिला घालून पडून बोलते मग तिला बेकार नाही वाटत कारण कधी पाहिली का कोमलची स्तुती करते कोणाच्या मनाला बेकार नाही वाटत तू या झालं माया मनाला झालं कोणाच्या मनाला बेकारच वाटते हो बाई तिचं एकच पारा असते माई कोमल अशी माई कोमल तशी कोणत्या सुनीले मग असं वाटत नाही का आपण बाई एवढे करून आपलं नाव नाही घेत म्हणून याची तशी वागते तंतन करते हिच्या यावर भांडण म्हणलं शांतीच्या ना घरात तिच्या मी तर म्हणतो